हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप तोळे. आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया, आपण जे 2 ते 3 दिवसापूर्वी आपण स्विंग साठी दिलेले कॉल, त्यामध्ये कोणकोणत्या स्टॉक मध्ये आज आपण प्रॉफिट बुक केलेला आहे. त्यामध्ये एंडोरन्स 10% ची रॅली आज आपण बुक केलेली आहे. आणि त्यानंतर आज आपण 3 ते 4 जे कॉल आपल्या ग्रुपवरती अपडेट केलेले आहेत त्याबद्दल आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहे. आणि त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी आपले 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण लाईव्ह मार्केट ट्रेड मध्ये ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते यावरती आपण आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करूया. ओके, स्विंग ट्रेडिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय असणार आहे, आपण जे स्टॉक सिलेक्शन करतो हे आपण स्टॉक कसे सिलेक्ट केले पाहिजे, त्यामध्ये एंट्री कुठे केली पाहिजे, एक्झिट कुठे केली पाहिजे आणि प्रॉफिट कुठे बुक केलं पाहिजे हे आपल्याला सगळं समजणं अगदी व्यवस्थित येणं गरजेचं आहे. ओके, त्यासाठी आपण जे पहिलं बघूया, आपण आजचे जे ट्रेडचे प्लॅन केले होते त्यामध्ये सकाळीच मी 9:15 आपल्या लाईव्ह मार्केटच्या सेशन मध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला एंडोरन्स टेक्नॉलॉजी, ओके, जो आपण 2 ते 3 दिवसापूर्वी आपण स्टॉक जो प्लॅन केला होता त्या स्टॉक मध्ये आपल्याला प्रॉफिट बुक करण्यासाठी मी अपडेट घेतले. सकाळी 9:19 आपल्या टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपवरती मी अपडेट केलं होतं एंडोरन्स टेक्नॉलॉजी. हा आपण कधी सांगितलं होता, तर आपण हा 10 मेला आपण काय केला होता, 10 मेला आपण तो बाय करण्यासाठी आपण आपल्या ग्रुपवरती अपडेट केलेला आहे. तर एंडोरन्स टेक्नॉलॉजी मी तुम्हाला मागच्या 2 सेक्शन मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की एंडोरन्स टेक्नॉलॉजी लॉंग टर्म साठी जरी तुम्हाला होल्ड करायचं असेल, ओके, आज आणि मुवमेंट पण चांगली दिली होती. रिझन त्याला जे क्वार्टरली रिझल्ट आले होते, ओके, रिझल्टचा जो इम्पॅक्ट होता त्यामुळे त्यांनी चांगली मुवमेंट दिलेली आहे. आणि जवळपास त्यांनी 2200 प्लस टार्गेट आजच्या सेक्शन मध्ये काय केलेले एंडोरन्स टेक्नॉलॉजीने दिले. ओके, आपण तो बाय करायला सांगितलं होता 2070 ते 2050 रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं. 2150 2200 प्लस हे 2 टार्गेट आपण घेऊन स्विंग ट्रेडिंग करण्याला आपल्याला सांगितलं होतं. ओके, यामध्ये जर बघितलं आपण तर 9:15 पहिल्याच कॅनेलला, ओके, 9:15 पहिल्याच कॅनेलला काय झालेलं आहे, एंडोरन्स टेक्नॉलॉजी. आज जर आपण चेक केला तर आजचा हाय एंडोरन्स टेक्नॉलॉजीचा हाय किती गेला होता, जवळपास 2200-2300 प्लसच्या आसपास काय झाला होता, 2315चा आज काय झालेला आहे, हाय गेलेला आहे. ओके, मार्केटने बऱ्यापैकी चांगला गॅप अप दिला होता आणि या गॅप अप मध्ये काय झालेलं आहे, जे आपण टार्गेट आपण प्रिडिक्ट केले होते हे दोन्हीही टार्गेट आज पहिल्या टिक मध्ये काय झालेले अचीव्ह झालेले. आपण आपल्या ग्रुपवरती अपडेट केला होता 10 मे पासून आपण काय केलं होतं, त्याला आपण होल्ड करून चालू. ओके, 10 मे म्हणजे आपण जवळपास या लेवलला आपण काय केलं होतं, या बाईंगला आपण काय केलं होतं, त्याला बाईंग केलं होतं. ओके, 2050च्या रेंजला आणखी ऍव्हरेज करायला सांगितलं होतं. ओके, जर आणखी तो या गॅप फिल करण्यासाठी 2050च्या लेवलला जरी आला तरी तुम्ही यामध्ये आणखी एंट्री तुम्हाला करता. पण स्विंग ट्रेडिंग साठी जर कोणी 3 ते 4 दिवसापूर्वी जर कोणी इथे बाय केला असेल तर त्याचं आज 10% टार्गेट काय केलेलं आहे या एंडोरन्स टेक्नॉलॉजीने दिलेलं आहे. ओके, ते तुम्ही ग्रुपमध्ये पण पाहू शकता. एंडोरन्स टेक्नॉलॉजी ज्यांनी एंट्री केली होती 10% पेक्षाही जास्त रॅली त्यांनी आज काय केली आहे मार्केटमध्ये या एंडोरन्स टेक्नॉलॉजी मध्ये बुक केलेली. ओके, त्याचबरोबर मिश्र धातू आपण सांगितलं होता. ओके, मिश्र धातू हा खूप दिवसापासून आपला होल्ड होता. मिश्र धातूचा 460चा टार्गेट मी अपडेट केलं होतं. ते 460चं ही टार्गेट काय झालेलं आहे, इथे आलेलं आहे. ओके, इंडो आपण जवळपास 23 एप्रिलच्या आसपास आपण मिश्र धातूवर आपण वॉच करत होतो. इथे एंट्री करायला सांगितले होते 430-400 च्या रेंज मध्ये आपण एंट्री करायला सांगितले होते. 409चा स्टॉप लॉस सांगितलं होता, पण तो सॉरी 400 स्टॉप लॉस सांगितला, पण 390 पर्यंत काय झालं होतं, डाऊन साईडला आला होता. ओके, म्हणजे ऍडव्हान्स टेक्निकल जे कोर्स वगैरे करतात ज्यांनी ऍव्हरेज केलेलं त्या लेवलला परत ऍव्हरेज केलं असेल तर जे आपण टार्गेट सांगितलं होतं मिश्र धातूमध्ये तेही टार्गेट काय झालेलं इथे आपल्या या ठिकाणी बुक झालेलं आहे. ओके, हा आपण जवळपास एप्रिल मध्ये आपण अपडेट केला होता. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्र धातू इथे. ओके, 23 एप्रिलला आपण तो अपडेट केला होता. 430 ला आपण बाय करायला सांगितलं होतं, जसं आपण या ठिकाणी बघतोय तर 430 या रेंज मध्ये आपण काय केलं होतं, इथे बाईंग साठी आपण प्लॅन केलं होतं. ओके, सो हा आपण का प्लॅन केलं होतं, आजचे जे ट्रेड आपण प्लॅन केले होते हे सगळे जे ट्रेड आहे जे आपले सेटअप आहे बीटीएससी सेटअप आहे, बीटीएससी सेटअप मध्ये आपण ट्रेड काय केले पीक केले होते. ओके, मिश्र धातू अजून सुद्धा रॅलीमध्ये. ओके, जर तुम्हाला होल्ड करायचं असेल नंतर 460चं टार्गेट सांगितलं, 460चं टार्गेट बुक करता येईल. आणि त्याचबरोबर एंडोरन्स टेक्नॉलॉजी पण तुम्हाला या ठिकाणी आणखी आपल्या या सेटअप मध्ये तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर आपण आज जे आपल्या ग्रुपवरती अपडेट केले होते त्यामध्ये नवीन स्टॉक जो आपण प्लॅन केला होता एफएल इंडिया लिमिटेड, आपण सकाळी आपल्या ग्रुपमध्ये अपडेट केलेला आहे. 1140च्या आसपास बाय करायला सांगितलं होतं. ओके, 1070 आणखी ऍव्हरेज काय सांगितलं, 1200 हे आपण त्याचं काय सांगितलं टार्गेट सांगितलेलं. आणि एफएल जर चेक आपण केला तर एफएलचं काय झालेलं आहे या ठिकाणी बघितलं तर आपण जवळपास काय झालेलं फर्स्ट टार्गेटच्या आसपास एफएल इंडियाने पण काय केलेली चांगली रॅली तुम्हाला दिलेली दिसेल. एफएल इंडिया आपण आपल्या प्रिडिक्शन नुसार आपण काय केलं होतं, एफएल इंडिया असेल, डीसीएम आपण काय केलेलं आहे, डीसीएम पण आपण प्लॅन केलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण ISMT लिमिटेड
हाही आपण काय केलं होतं, आज आपण आपल्या ग्रुपवरती अपडेट केलेले आहे. सो एअरटेल इंडिया आपण 11:40 ला बाय करायला सांगितलं, 1200 प्लस, ओके 1200 1300 प्लस टार्गेट सांगितलेले. त्यानंतर आपण ISMT लिमिटेड सांगितलं होता 115 100च्या रेंज मध्ये आणखी तुम्हाला ऍव्हरेज करायचा आहे. हा लॉंग टर्म साठी तुम्ही होल्ड करू शकता. ओके 115 ला बाय केला असेल जर कोणी, तर आज 127 ला काय झालेलं आहे, ISMT हा अप्पर सर्किटला काय झालेला आहे, क्लोज झालेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला तो अप्पर सर्किटला काय झालेला आहे, हा क्लोज झालेला आहे. आणि 130 जे टार्गेट असणार आहे, तर मे बी उद्याच्या सेक्शन मध्ये, ओके उद्या सेक्शन मध्ये पण हा 130 चा टार्गेट काय करू शकतो, हा ISMT लिमिटेड देऊ शकतो. ओके सो उद्या सॅटर्डे असून सुद्धा एक लाईव्ह मार्केट सेशन टेस्टिंग साठी काय असणार आहे, सेक्शन्स अवेलेबल असणार आहे. पण आपण आज जे स्टॉक बाय केलेले आहेत ते स्टॉक आपल्याला उद्या सेल करता येणार नाही, कारण उद्या जे सेशन असणार आहे हे आपले टेस्टिंग साठी काय करणार आहे, एक्सचेंज उद्या आपले ट्रेडिंग सेशन चालू ठेवणार आहे. ओके सो ISMT आपण बाय करायला सांगितलं होतं. सो याला आपल्याला जर होल्ड करायचं असेल तर लॉंग टर्म साठी आपण ISMT मध्ये आपण काय करू शकतो, पोझिशन आपली होल्ड करू शकतो. ओके 150 प्लस हा टार्गेट देऊ शकतो ISMT लिमिटेड. त्यानंतर आपण प्लॅन केलेला आहे WSI इंडस्ट्रीज. ओके WSI इंडस्ट्रीज पण आपण जो प्लॅन केलेला आहे, यामध्ये पण आई आपल्या BTST सेटअप मध्ये आलेला आहे, जो आपण इथे काय केलेलं आहे त्याला इंक्रीज साठी आपण प्लॅन केलेला आहे. आज जवळपास पाहिलं तर यामध्ये 7% चे काय झाले प्राइस मध्ये मुवमेंट दिलेली आहे. तर हा WSI पण आपल्या एक स्विंग ट्रेडिंग साठी आपल्याला प्लॅन करायचा असेल तर आपण हा WSI लिमिटेड सॉरी इंडस्ट्रीज, ओके याला पण आपण काय करू शकतो, होल्ड करू शकतो. ओके सो याचे टार्गेट जे असणार आहे 180 195 टार्गेट दिलेलं आहे. सो आज जर बघितला त्याचा आज क्लोजिंग किती झालेली आहे, क्लोजिंग जवळपास 167च्या आसपास क्लोजिंग झालेले आहे. ओके तर या रेंजला पण तुम्हाला तो बाय करता येईल WSI इंडस्ट्रीज. आपण हा प्लॅन केलेला आहे एक ट्रेडिंग साठी, तो आपल्याला 180 प्लस टार्गेट साठी आपण त्याला काय करू शकतो, होल्ड करू शकतो. ओके WSI इंडस्ट्रीज. त्यानंतर आपण DCM श्रीराम इंडस्ट्रीज हाही आपण प्लॅन केलेला आहे 210 200च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलेलं आहे. टार्गेट 225 240 प्लस आपण टार्गेट यामध्ये घेऊन चालू शकतो DCM इंडस्ट्रीज मध्ये. ओके तर DCM इंडस्ट्रीज आपण या ठिकाणी चेक केला, DCM श्रीराम इंडस्ट्रीज DCM श्रीराम इंडिया लिमिटेड. ओके दोन स्टॉक आहेत, तर इंडिया लिमिटेडचा आपण काय केलेलं आहे, अपडेट केलेलं आहे. DCM बाय करायला सांगितलेलं आहे 210 200 आणखी जर ऍव्हरेज करायचं ऍव्हरेज करू शकता. आणि आज जर या ठिकाणी चेक केला आज हाय किती गेला होता, 217चा आज काय झालं त्याचा हाय गेलेला, म्हणजे बाईंगच्या प्राइसच्या जवळपास तो आहे. 7 पॉईंटची मुवमेंट यांनी दिलेली आहे. सो मे बी हा उद्या आपले 225 टार्गेट हा उद्या पण काय करू शकतो, फर्स्ट टार्गेट आपल्याला इथे बुक करता येते. ओके 7% 8% ची रॅली जर तुम्हाला बुक करायची असेल तर DCM इंडस्ट्रीज पण तुम्ही काय करू, श्रीराम इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड तुम्हाला उद्या पण तुम्हाला काय करता येईल, बाय करता येईल. ओके सो ही रॅलीमध्ये आज आपण 4 स्टॉक आपण पिक केलेले आहेत. एंडोरन्स टेक्नॉलॉजी जो आपण 4 ते 5 दिवसापूर्वी दिला होता त्याचाही आपण टार्गेट बुक केलेला आहे. मिश्र धातू जो आपण 23 एप्रिलला आपण तो अपडेट केला होता आपल्या ग्रुपवरती, त्याचंही काय झालेलं आहे आज टार्गेट आलेलं आहे. ओके पण तो मध्ये आणि डाऊन आला होता. जर कोणी होल्ड केला असेल, आता तो होल्ड फक्त कोण करतात, आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल जे कोर्स करतात आणि ज्यांना हा सगळा सेटअप माहिती आहे. ओके त्या सेटअपला युज कसं करायचंय किंवा स्टॉक जर खाल्ला तर ऍव्हरेज कुठे करायचंय, हे ज्यांना ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅच मध्ये सगळ्यांना माहिती, त्यांनी परत ऍव्हरेज करून काय केलेले प्रॉफिट त्यांनी बुक केला असेल तर हा फर्स्ट टार्गेट पण तुम्हाला मिश्र धातूमध्ये बुक करता आला असतं. ओके सो हे ट्रेड होते जे आपण स्विंग ट्रेडिंग साठी आपल्या सेटअप नुसार आपल्या डॅशबोर्ड मध्ये आले होते. ते आपण आज काय केले, स्विंग साठी प्लॅन केले होते. लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी, ओके या जर ट्रेड आपण जर चेक करणार तर आज काय होतं, मार्केट हे साइडवेज होतं. हे सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये आपण प्रिडिक्ट केलं होतं. अकॉर्डिंग टू स्केल, आपण जे स्केल यूज करतो त्यामध्ये इथे काय दाखवलं होतं, निफ्टी आपल्याला साइडवेज दाखवत होता. आणि आयडियली शुक्रवारी जास्त मुवमेंट मिळत नाही, एखादं महिन्यातून एखादा दुसरा शुक्रवार असतो ज्यामध्ये आपल्याला एक चांगली रॅली आपल्याला डाऊन साईड किंवा अप साईडला आपल्याला मिळू शकते. ओके पण 80% काय होतं, शुक्रवारी थोडंसं मार्केट करतं, प्रीमियम मध्ये जास्त मुवमेंट मिळत नाही, कारण नवीन एक्सपायरी झालेले असते, नवीन कॉन्ट्रॅक्ट आले असते, त्यामुळे डेटामध्ये पण काही चेंज होत नाही आणि तेवढी मुवमेंट आपल्याला ऑप्शन मध्ये पण मिळत नाही. आणि आपल्या स्केल प्रमाणे जर आपण पाहिलं तर मार्केट हे साइडवेज होतं, पण तरी पण आपण पहिले जे ट्रेड प्लॅन केले होते ते मार्केट थोडंसं डाऊन साईडला होतं, कारण साइडवेज मध्ये मार्केट कुठेही मुवमेंट देऊ शकतो. त्या
बेसवरती आपण काय केलं होतं, पहिले जे ट्रेड आपण प्लॅन केले होते ते पुट साईडला आपण काय केलं होतं, फोकस केला होता. ओके, त्यानंतर मी सांगितलं होतं एक रेंजच्या वरती जर मार्केट परत जर निघाला तर एक अपसाईडला परत मूव्ह देऊ शकतो आणि यानंतर परत एक मुवमेंट दिली होती. सो मी सांगितलं होतं 47,880 ही एक रेंज आपण प्रेडिक्ट करून चालवतो. त्या लेवलच्या वरती गेल्यानंतर परत एक अपसाईडला एक चांगली रॅली दिली होती. ओके, जे मेंटॉर कॅन्डिडेट आहेत, जे लाईव्ह मार्केटमध्ये माझ्या सोबत असतात, त्यांनी पुट साईडला पहिल्या 2 कॅन्डलमध्ये आणि तिसऱ्या कॅन्डलमध्ये कॉल साईडला कॉन्ट्रा एंट्री घेऊन काय केलेले आहेत, आजचे डेली टार्गेट काय केले त्यांनी बुक केलेले. ओके, त्यानंतर जर आपण पूर्ण दिवस जर मार्केटचं बिहेवियर जर आपण चेक केलं तर मार्केट हे पूर्णपणे साईडवेजच राहिलं. त्यानंतर आपण कोणताही ट्रेड इथे प्लॅन केलेला नाहीये. ओके, सो आपल्याला कोणत्या दिवशी ट्रेड करायचे, कधी ट्रेड आपल्याला अवॉइड करायचे, मार्केटमध्ये एंट्री कधी घ्यायची. ओके, सो कधी ट्रेड न केलेले पण चांगले असतात. मग अशा वेळेस आपल्याला कधी ट्रेड अवॉइड करायचे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं तितकंच गरजेचं. ओके, आणि हे जर तुम्हाला नॉलेज गेन करायचं असेल तर पीएस अकॅडमीच्या ऍडव्हान्स टेक्निकल किंवा मेंटरशिप कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपला युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून मी तुमच्यासाठी असे स्टॉक अनालिसिस आणि आपल्या ग्रुपवरती केलेले जे कॉल्स अपडेट असतात ते तुम्हाला मी डिटेल्स मध्ये डेली बेसवरती मी तुम्हाला सांगेल. ओके, तुम्हाला जर आपल्या कोर्सला जॉईन करायचं असेल तर आपली नवीन बॅच चालू होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. त्या बॅचला पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि ऑप्शन ट्रेडिंग जर शिकायचं असेल तर ऑप्शन ट्रेडिंग आपला पूर्ण 1 वर्षाचा कोर्स असतो, मेंटरशिप प्रोग्राम. त्या लाईव्ह मार्केट कोर्सला पण तुम्हाला जॉईन करता येईल. ओके, जास्त माहिती अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या ह्या जे बॅकएंड टीमचा नंबर मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, लाईक करा, जेणेकरून असे स्टॉक अनालिसिस मी तुमच्यासाठी डेली बेसिसवरती मी तुमच्यासाठी घेऊन येईल. ओके, थँक्यू सो मच गाईज, ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.